तू जर चंदनाला विसरला नाहीस तर तू तुझ्या सुखाचा विचार सुद्धा करू शकणार नाहीस रे। मी चंदनाला विसरण्याचा प्रयत्न करेन। आणि तसंही माझं चंदनावर थोडीच प्रेम आहे की तिने नकार दिल्यावरती मी नाराज राहावं। आई, मी तुला वचन देतो, तू जसं सांगशील तसं मी वागेन। लग्नाच्या बाबतीत नाही रे कोणावर जबरदस्ती करतायत, तेव्हा चंदनाला विसरायचं। हां? हो, मी चंदनाला विसरेन। चल बेसिन मध्ये ठेवून दे सगळं। हो। ताई आलीस? काय सांगितलंस मायनसला? काय म्हणाला तो? अगं त्याला काय सांगायचंय, तो तर आधीपासूनच तयार आहे, म्हणून तर मी अर्ध्या वाटेतून परत आले। कांता काकूंनी अट घातलीये की तुझं आणि प्रसादचं लग्न झालं तर त्या तुला सून म्हणून स्वीकारायला तयार आहेत। आता तो कांता काकूंना तेच सांगत होता। बघितलंस ना, आता तर काहीच प्रॉब्लेम नाहीये। ताई हे शक्य नाहीये। वृंदा, मी तुझ्या पाया पडते, प्लीज प्लीज प्रसाद बरोबर लग्न कर वृंदा, माझ्यासाठी। तू वृंदा किंवा सोना म्हणजे कोण, सुमित्राची मुलगी, दोघींपैकी कुठल्याही मुलीशी लग्न कर। अगं कांता, काय तुझी मर्जी, मला कुठलीही मुलगी सून म्हणून चालेल। हा? असं कशाला सांगितलंस त्याला? मला सांग, सुमित्राच्या मुलीशी लग्न झाल्यावर आपली बोटं दोन्ही बाजूनी तुपात असतील, हुंड्यापळी हुंडा मिळेल, शिवाय घर आपल्या नावाने मिळते वेगळं। मग हे माहितीये मला, मग कशाला असं सांगितलं? मुद्दाम सांगितलं तू। वृंदा काही झालं तरी प्रसादची लग्न करायला तयार होणार नाही। वृंदासाठी काय किंवा तिच्या घरच्यांसाठी काय, जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? वृंदाचा अभ्यास आणि तिची ती परीक्षा। मग वृंदाच्या या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तिचा फाटका बाप रस्त्यावर यायला पण तयार होईल। बघाल तुम्ही, डाव्या हाताने लिहून देते, बघाच। बरोबर, सुमित्राच्या मुलीशीच लग्न होईल। चंद्रताई वृंदाताईला सांगत होती की तू प्रसाद दादा बरोबर लग्न कर। काय? आता हे काय नवीन खूळ काढलं हिने? बघ नाही, असं कसं शक्य आहे? अगं प्रसाद फक्त माझा मित्र आहे ग, मी त्याला कधीच अशा नजरेने पाहिलं नाही। मी बोलतो चंदनाशी। अहो नको, तुम्ही आता नका काही बोलू। आणि हे बघ वृंदा, ती कितीही काहीही बोलली तरी आम्ही असं अजिबात घडू देणार नाही, कळलं? मग आई, ते 3 लाख रुपये कसे येतील ग? त्याची काळजी तू नको करूस वृंदा, तू तुझ्या फक्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर। मी उद्याच या घराचे कागदपत्र करून आणणार आहे, कांता चोरगेच्या नावानं। हो, तुम्ही असा टोकाचा निर्णय का घेताय? एक दिवस आहे ना आपल्या हातात। एका दिवसाने काय होणार आहे? आबाळातनं पैसे पडणार आहेत का? का उद्या तुला लॉटरी लागणार आहे? काय नाही, जो निर्णय उद्या घ्यायचा तो आज घेतोय, बस। मी माझ्या पोरांना हे असं नाही बघू शकत। पण घर त्यांच्या नावावर करायचं म्हणजे? काही फरक पडत नाही, घर त्यांच्या नावावर झालं तरी सुद्धा भाड्याने राहा असं म्हणाल्यात ना कांता वहिनी, बस झालं। बघू काय, मी ही रोजची कटकट नको आहे, बस।